नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी अतिशय महत्त्वाची असली तरी बऱ्याचदा आपल्या नजरेतून सुटते. विचार करा, उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत आणि अचानक आपल्या लक्षात येतं की आपला एसी किंवा फ्रिज हवा तसा कूलिंग करत नाहीये आणि वरून वीज बिल मात्र भयंकर वाढतंय. असं का होतं? यामागचं एक मोठं पण लपलेलं कारण म्हणजे ब्लॉक झालेला हवेचा प्रवाह. आणि आज आपण एका अशा भन्नाट टूलची माहिती घेणार आहोत जे या समस्येवरचा एकदम परफेक्ट उपाय आहे. चला तर मग, हे छोटंसं टूल आपल्या कूलिंग सिस्टमचा श्वास कसा मोकळा करतं आणि तिची कार्यक्षमता कशी वाढवतं ते थेट समजून घेऊया. तर मूळ मुद्द्याकडे येऊया. हे फिन्स कोंब म्हणजे नक्की काय प्रकरण आहे? बघा, रेफ्रिजरेशन किंवा एअर कंडिशनिंगच्या जगात कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर कॉइल्स हे अगदी हृदयासारखे काम करतात. या कॉइल्सवर उष्णतेची देवाणघेवाण करण्यासाठी अतिशय पातळ, नाजूक असे ॲल्युमिनियमचे फिन्स बसवलेले असतात. पण होतं काय, कधी खूप जोरात प्रेशर वॉशिंग केल्यामुळे किंवा अगदी सिस्टीमची ने-आण करताना लागणाऱ्या धक्क्यांमुळे हे नाजूक फिन्स वाकतात किंवा चिपले जातात. आणि इथेच खरी अडचण सुरू होते. या वाकलेल्या फिन्समुळे हवेच्या प्रवाहात एक मोठा अदृश्य अडथळा निर्माण होतो आणि सिस्टमचा अक्षरशः श्वास कोंडतो. याच कोंडलेल्या सिस्टीमला मोकळा श्वास देण्यासाठी हे फिन्स कोंब नावाचं टूल एका तारणहारासारखं धावून येतं. हे टूल त्या वाकलेल्या फिन्सना पुन्हा त्यांच्या मूळ स्थितीत अगदी अचूकपणे सरळ करतं. आता या टूलच्या रचनेबद्दल खरोखरच एक मनोरंजक गोष्ट सांगतो. हे टूल दिसायला जितकं साधं वाटतं ना, तितकंच त्यामागे एक भारी तांत्रिक डोकं लावलेलं आहे. या उपकरणाला वेगवेगळ्या आकाराचे आणि अंतराचे दात असतात. आता तुम्ही विचार कराल, असं का? तर यामागे एक साधं विज्ञान आहे. तांत्रिक भाषेत त्याला FPI म्हणजेच फिन्स पर इंच असं म्हणतात. उष्णतेची देवाणघेवाण वेगाने व्हावी यासाठी वेगवेगळ्या क्षमतेच्या मशीन्समध्ये 1 इंचात बसवलेल्या फिन्सची संख्या वेगवेगळी असते. म्हणूनच बाजारात अगदी वेगवेगळ्या डिझाईन्सचे फिन्स कोम्स मिळतात. काही असे मस्त गोलाकार असतात, तर काही वेगवेगळ्या रंगांचे आणि सरळ आकाराचे असतात. त्या नाजूक धातूचं नुकसान होऊ नये यासाठी कॉइलच्या FPI नुसार अगदी अचूक अंतर किंवा पिच असलेले कोम्स वापरणं तांत्रिकदृष्ट्या मस्ट आहे. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की हे टूल वापरल्याने कूलिंग सिस्टमवर नेमका काय जादुई परिणाम होतो. विचार करा, जेव्हा फिन्स वाकलेले असतात तेव्हा हवा आत बाहेर जाऊच शकत नाही. याचा सर्वात मोठा आणि थेट फटका कोणाला बसतो तर सिस्टमच्या कंप्रेसरला. हवाच खेळती नसल्यामुळे कंप्रेसरला बिचाऱ्याला दुप्पट ताकदीने आणि क्षमतेपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. याचा सरळ अर्थ म्हणजे तो जास्त वीज खेचणार आणि आपलं वीज बिल वाढणार. पण फिन्स कोम्बच्या मदतीने हे वाकलेले फिन्स एकदा का सरळ केले की हवेचा प्रवाह लगेच सुधारतो. हवा मस्त खेळती राहिल्यामुळे कंप्रेसरवरचा ताण एकदम कमी होतो आणि कंडेन्सर तसेच इव्हॅपोरेटरची कार्यक्षमता अक्षरशः बूस्ट होते. म्हणूनच कोणत्याही सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्सच्या कामात हे टूल एक खरा गेम चेंजर ठरतं. चला, आता पुढे जाऊया आणि पाहूया की हा एका छोट्याशा टूलचा आवाका नक्की किती मोठा आहे. थर्मोडायनॅमिक्सचा हा जो नियम आहे ना, तो फक्त एखाद्या विशिष्ट यंत्रापुरता मर्यादित नाही. हे टूल जितकं आपल्या घरगुती उपकरणांसाठी महत्त्वाचं आहे, तितकंच ते मोठ्या औद्योगिक मशीनसाठीही गरजेचं आहे. याचा वापर प्रामुख्याने आपल्या घरातल्या AC आणि फ्रीजमध्ये तर होतोच, पण त्यासोबतच व्यावसायिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या डीप फ्रीझर्समध्येही तो अगदी मस्ट आहे. एवढंच नाही तर अन्न आणि औषधांची सुरक्षित साठवणूक करणारी जी प्रचंड मोठी इंडस्ट्रियल कोल्ड स्टोरेज युनिट्स असतात किंवा संपूर्ण मोठ्या इमारतीचं तापमान कंट्रोल करणाऱ्या ज्या जायंट HVAC सिस्टम्स असतात, तिथेही याच टूलची कमाल पाहायला मिळते. थोडक्यात सांगायचं तर एका छोट्या घरगुती फ्रीजपासून ते थेट मोठ्या औद्योगिक सिस्टमपर्यंत ह्या एकाच टूलचं राज्य चालतं. आहे की नाही भारी? आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की ही प्रत्यक्ष प्रक्रिया केली कशी जाते. तर ही एक अत्यंत यांत्रिक पण तितकीच नाजूक अशी प्रक्रिया आहे. हे जे फिन्स असतात ना, ते जास्तीत जास्त उष्णता शोषून घेण्यासाठी अत्यंत मऊ आणि पातळ ॲल्युमिनियमपासून बनवलेले असतात. म्हणजे ते अगदी कागदासारखे सहज फाटू शकतात. त्यामुळे सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे कॉइलच्या FPI नुसार कोंबच्या योग्य दातांची अगदी अचूक निवड करणं. एकदा का दात परफेक्ट जुळले की मग ते कॉइलच्या फिन्समध्ये बसून अत्यंत हलक्या हाताने आणि एका विशिष्ट कोनातून हळवार फिरवले जातात. आपण जसे केस विंचरतो ना, अगदी तशीच ही कोम्बिंग प्रोसेस आहे. पण इथे घाई करून अजिबात चालत नाही. त्यासाठी प्रचंड संयम आणि अचूकता लागते. या अशा पद्धतशीर प्रक्रियेमुळे ते वाकलेले फिन्स न तुटता अगदी सहजपणे आपल्या मूळ स्थितीत परत येतात आणि हवेचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो. आता इथे थोडं लक्ष द्या, कारण हा मुद्दा अत्यंत आणि खरोखरच अत्यंत गंभीर आहे. या टूलचा वापर करताना सुरक्षिततेकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. जर चुकूनही चुकीच्या आकाराचा कोंब वापरला तर फायदा तर सोडाच, उलट ते नाजूक ॲल्युमिनियमचे फिन्स कायमचे फाटू शकतात.
त्यामुळे नेहमी योग्य साईजचाच कोंब वापरणं अगदी मस्ट आहे. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाईघाईत अजिबात जास्त जोर लावायचा नाही. जर विनाकारण ताकद लावली तर थेट संपूर्ण कॉईलच पंक्चर होण्याचा भयंकर धोका असतो. आणि एकदा का कॉईल पंक्चर झाली किंवा तिचं कायमचं नुकसान झालं तर ती बदलण्याचा खर्च या छोट्याशा प्रक्रियेच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त असतो. म्हणूनच योग्य उपकरणाची निवड आणि अतिशय सावधगिरी हेच या प्रक्रियेतील सुरक्षितेचं खरं सूत्र आहे. या सगळ्या सखोल चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न समोर येतो. अनेकदा आपण एसी कूलिंग का करत नाहीये किंवा वीज बिल एवढं का येतंय याची भलतीच मोठी तांत्रिक कारणं शोधत बसतो. पण आपल्या कूलिंग सिस्टमची कार्यक्षमता हे असे अगदी न दिसणारे वाकलेले फिन्स आतल्या आत हळूहळू नष्ट तर करत नाहीयेत ना, हे नक्की तपासून पहा. काही मिलीमीटर ॲल्युमिनियम सरळ करण्याची ही अगदी छोटीशी वाटणारी देखभाल सिस्टमचं आयुष्य वाढवण्यासाठी आणि भरपूर ऊर्जेची बचत करण्यासाठी किती मोठी आणि निर्णायक ठरू शकते हे आज आपण पाहिलं. अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष ठेवून नियमित मेंटेनन्स करणं किती गरजेचं आहे हेच यातून शिकायला मिळतं. हे विश्लेषण ऐकल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.